तर अशी ही चमचमीत ढाबा किंवा हॉटेल स्टाईल मटार पनीरची भाजी तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ली असाल। तर आज आपण घरच्या मसाल्यांमध्ये खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवली जाणारी मटार पनीरची भाजी आज आपण बनवणार आहोत। घरामध्ये छोटा मोठा कार्यक्रम असेल, पाहुण्यांसाठी किंवा समारंभासाठी बनवायचा असेल तर अशी ही रेसिपी तुम्ही नक्की करू शकता। कमी वेळेत अगदी चमचमीत ही रेसिपी बनून तयार होते। अशी ही भाजी तुम्ही घरी बनवली तर कोणत्याही पाहुण्यांना ढाब्यामध्ये किंवा हॉटेलमध्ये नेण्याची अजिबात गरज नाही। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीत ही रेसिपी आज आपण बघूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। मटार पनीरची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम मी येथे एक वाटी भरून मी सोलून मटार घेतलेले आहे आणि शक्यतो मटार पनीरच्या भाजीसाठी ताजा मटार, फ्रेश मटार घ्या, त्याने भाजीला अगदी छान चव येते। मी येथे पनीरची भाजी बनवण्यासाठी 250 ग्रॅम येथे मी पनीर घेतले। पनीर तुम्ही कोणत्याही कंपनीचं वापरू शकता, फक्त मलाई पनीर घ्या, लूज पनीर घेऊ नका। लूज पनीर घेतल्याने थोडंसं कडक किंवा घट्ट असं लागतं, चवीलाही छान लागत नाही, म्हणून तुम्हाला शक्यतो इथे मलाई पनीर घ्यायचे आहे, जे मी सुद्धा नेहमी वापरत असते। जे मी घेतलेल्या या प्रमाणात साधारणतः 5 ते 6 जणांना व्यवस्थित पोट भरून अशी भाजी पुरेल अशी मी रेसिपी बनवते। आता या भाजीसाठी हॉटेलमध्ये जशी भाजी बनवतात तशी छान अशी शाही भाजी आज आपण बनवणार आहोत। चला तर या रेसिपीला आपण सुरुवात करूया। गॅसवर मी कढई ठेवली आणि कढईमध्ये मी येथे 2 चम्मच तेल टाकून घेतले। तेल हलकंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे येथे मी टाकून घेतलेले आहे। जिरे छान फुलल्यानंतर इथे मी उभ्या आकाराचे पातळ काप केलेले कांदे येथे मी कट करून टाकले। आता या भाजीसाठी कांदा खूप जास्त असा परतवायचा नाही, फक्त थोडासा नरम झाला किंवा हलकासा याचा रंग बदलला तर त्यामध्ये 3 मध्यम आकाराचे टोमॅटो मी येथे कट करून टाकले। हे टोमॅटो आणि कांदा मी येथे थोडंसं असं नॉर्मली परतून घेते। भाजी छान शाही होण्यासाठी, त्याला दाटसरपणा येण्यासाठी मी येथे काजू घेते। काजू मी येथे 10 ते 12 घेतलेले आहेत। त्यामध्ये मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, ढाब्यामध्ये किंवा हॉटेलमध्ये सुद्धा अशा मगजबी किंवा काजू टाकले जातात, त्याने थिकनेसपणा आणि शायनिंग छान येते। आता हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला किमान 3 ते 4 मिनटं हे मीडियम गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। मसाले छान परतल्यानंतरच भाजीला टेस्टी येते, त्यामुळे अगोदर मी मसाले हे सर्व छान असे मीडियम फ्लेमवर परतून घेते। आता ह्या मसाल्यांचा रंग हा थोडा चेंज झालेला तुम्हाला दिसतो, तर या स्टेजला मी गॅस हे पूर्णपणे बंद करून घेते। जास्तही आपल्याला हे करपून घ्यायचं नाही। मी गॅस बंद केले आणि कढईमध्येच थंड व्हायला ठेवते आणि थंड झालं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते काढून घेते आणि त्याची मी छान अशी ग्रेव्ही बनवून घेते। गरज वाटल्यास थोडंसं यामध्ये तुम्ही पाणी घाला आणि जमेल तितकी बारीक पेस्ट आपल्याला येथे बनवून घ्यायची आहे। अशी ही पेस्ट बनवून घेतली तर प्रत्येक मसाल्यांचा किंवा जिन्नसांची चवही छान येते। अशी ही बारीक केल्यानंतर या भाजीला थिकनेसपणा किंवा शायनिंगसुद्धा मस्त येते। अजिबात मसाला येथे जाडसर किंवा मोठं मोठं ठेवायचं नाही, असं मस्त आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। मसाला बनवून तयार झालेला आहे। आता आपण भाजी बनवून तयार करून घेऊया। त्याच कढईमध्ये मी येथे अर्धी वाटी मी येथे तेल टाकून घेतलेले आहे। त्याच कढईमध्ये मी भाजी बनवून घेते, म्हणजे वेगळी भांडी खराब करण्याची गरज नाही। तेल हलकंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चम्मच लाल मिरची पावडर मी येथे टाकून घेते, कलर येण्यासाठी, रंग येण्यासाठी भाजीला। यामध्येच आपण तयार केलेलं वाटण हे सर्व मी येथे टाकून घेते। मध्यम आचेवर अगदी तळापासून असे ढवळत या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत पुन्हा आपण याला 5 मिनिटं असे परतून घेणार आहोत। तुम्ही येथे पाहू शकता, जसजसे वाटण हे मी परतवते तसतसं या मसाल्यांना तेल हे सुटते।
वाटण तयार करताना त्यामध्ये काजू आपण वापरल्यामुळे थोडासा त्याला थिकनेस किंवा चिकटपणा असल्यामुळे अजिबात असा मसाला सोडून द्यायचा नाही. मध्यम आचेवर असं तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. असं छान परतवल्यानंतर त्यामध्ये छान ताजा असा फ्रेश मटार मी येथे घातलेला आहे आणि मटारसुद्धा या मसाल्यांमध्ये आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. असं केल्यानंतर मटारमध्ये भाजी छान अशी मुरली जातात. भाजीला रंग हा छान येतो आणि चवही छान येते. आता त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेले त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून यामध्ये मी टाकून घेते आणि अजून 1 ग्लास त्याच भांड्यामध्ये टाकून मी 1 ग्लास पाणी ते म्हणजे मी टोटल येथे 2 ग्लास पाणी मी येथे टाकून घेतले. तर या स्टेजला तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता. या भाजीचं कसं असतं माहिती आहे का, भाजीमध्ये काजू वापरल्यामुळे ही थोडीशी कोमट झाल्यानंतर जास्त घट्ट होते म्हणून थोडंसं असं जास्त पाणी घालून याला आपण शिजवून घ्यायचं आहे. आणि भाजी शिजवल्याने थोडं पाणी आटतं, त्यामुळे थोडं जास्तच इथे पाणी टाकायचं. आणि वरून मी 1 चम्मच येथे मीठ टाकून घेते. आपण मसाला हे भाजताना 1 चम्मच हे मीठ टाकलेले म्हणून मी येथे चवीनुसार मीठ टाकले. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार मिठाचे कमी जास्त प्रमाण करू शकता. भाजीला अशा प्रकारे उकळी आल्यानंतर त्यावर एक झाकण लावून किमान 3 ते 4 मिनटं आपल्याला हे मध्यम आचेवर शिजून घ्यायचं आहे. मटार शिजायला फार जास्त असा वेळ लागत नाही. अगदी 3-4 मिनटात मटार असा मस्त असा शिजून तयार होतो. अजिबात याला कुकरला शिजून घ्यायचं नाही, नाहीतर याचा अक्षरशः असा गाळ होतो. अजिबात मटाराबरोबर पनीर हे घालून घ्यायचं नाही, नाहीतर पनीर हे अगदी मेल्ट होतं. मटारची भाजी संपूर्ण शिजल्यानंतर अगदी शेवटी आपण येथे सर्व पनीर 250 ग्रॅम पनीर मी येथे टाकून घेते. हे मलाई पनीर शिजायला अजिबात वेळ लागत नाही. गरम भाजीत पनीर टाकल्यानंतर याच्यावर झाकण लावून ठेवले तर मस्त असा अर्धा मिनिटात बनवून तयार होतो. आणि येथे लास्टला मी येथे पनीर मसाला 2 चम्मच येथे मी टाकून घेते. पनीर मसाल्याऐवजी तुम्ही किचन किंग मसालासुद्धा यामध्ये घालू शकता. याने भाजीला ढाबा किंवा हॉटेलसारखी पनीर मटारची टेस्ट येते. हॉटेल किंवा ढाब्यामध्ये विशेषतः अशी चव येण्यासाठी हे किचन किंग मसाला किंवा पनीर मसाला या भाज्यांमध्ये वापरतात. म्हणून पनीरच्या भाजीमध्ये विशेषतः पनीर मसाला हे ॲड करतात. त्याने चव ही भाजीला छान येते. मी भाजी मीडियम फ्लेमवर शिजायला ठेवलेली आहे. याला फार ढवळून घ्यायची पण गरज नाही. तर अशी ही तुमची चमचमीत किंवा ढाब्यासारखी मटार पनीर घरच्या घरी अगदी घरच्या मसाल्यांमध्ये बनवून तयार होते. आणि आपण घेतलेल्या जिन्नसात 5-6 जणांना भाजी अशी व्यवस्थित पोट भरून अशी पुरते. आणि तुम्ही बघू शकता याचा रंग किती सुंदर आलेला आहे आणि पाणी घालून सुद्धा याला मस्त असा दाटसरपणा आलेला आहे. त्यामुळे यामध्ये आपण काजू वापरलेले होते. काजूमुळे भाजीला असा थिकनेस आणि मस्त असा शायनिंग येते. पाहुण्यांसाठी किंवा समारंभासाठी तुम्हाला जास्त प्रमाणात ही भाजी बनवायची असेल, आज आपण 5 जणांसाठी इतक्या प्रमाणात ही भाजी बनवलेली आहे. जास्त प्रमाण घ्यायचं असेल तर तुम्ही दुप्पट-तिप्पट प्रमाण याचं घेऊ शकता. तर अशी ही चमचमीत आणि टेस्टी भाजी खाण्यासाठी तुम्हाला कोणत्याही ढाबा किंवा हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही. घरच्या घरी कमी साहित्यात आणि स्वादिष्ट अशी ही भाजी बनवून तयार होते. बनवायला सोपं आहे आणि चवीला असं 1 नंबर आहे. तर असा हा बेत नक्की तयार करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.